तर सोलापूर जिल्हा यंदा कुणाला साथ देणार आहे? माढ्यात काय होणार आहे? पंढरपुरात कोण गुलाल उधळणार आहे? तर करमाळ्यासह सांगोला या दोन्ही विधानसभा रंजक होण्याची सध्या चिन्ह आहेत। तर आपण थेट जाऊया, सागर सुरवसे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सागर, सोलापुरातल्या लढतींकडे सगळ्या राज्याचं लक्ष, विशेषतः काही महत्त्वाच्या लढती आहेत, काय नेमकं तिथलं चित्र? श्रुती, आपण पाहिले की खरं तर विधानसभा 2024 साठी आज मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडते आणि जोरदार तयारी या ठिकाणी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण आता आहोत सोलापुरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आणि तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सर्व कर्मचारी जे आहेत ते आत मतमोजणी प्रक्रियेसाठी आता आत जाताना आपल्याला पाहायला मिळतात। साधारणपणे 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। खरं तर सोलापूरमध्ये एकूण 11 विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्यासाठी निवडणूक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामध्ये सर्वात चुरशीचे मतदारसंघ जर का आपण पाहिले तर सोलापूर शहर मध्य, जिथे भाजप आणि एमआयएम थेट लढत होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे, मात्र त्या खासदार झाल्यानंतर हा मतदारसंघ नक्की कोणाकडे जाणार? भाजप या ठिकाणी आपलं वर्चस्व गाजवणार की या ठिकाणी पुन्हा काँग्रेस आपला गड राखतोय की एमआयएम इथे पतंग उडवतंय, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्याचबरोबरीनं आपण जर दुसरा विधानसभा मतदारसंघ पाहिला तर बार्शीमध्ये खरं तर पारंपरिक प्रतिस्पर्धी ज्या आहेत, दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र माझा एक